मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 9 मे 2024 गुरुवार, वैशाख मास शुक्ल पक्ष प्रतिपदा। ही प्रतिपदा मित्रांनो 6:22 पर्यंतच आहे, त्यानंतर द्वितीय आहे। कृत्तिका नक्षत्र, शोभन योग आणि बवकर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, नशिबाने व दैवयोगाने आपल्याला जे काही मिळालेले आहे, प्राप्त झालेले आहे, त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा। त्रुटी काढण्यात वेळ घालवू नका। वृषभ राशी, हलगर्जीपणामुळे एखादे काम आज हातातून निसटू शकते, त्यामुळे आळसपण टाळा। मिथुन राशी, मनामध्ये असलेली घुसमट आज दूर करण्यासाठी समोरील व्यक्तीची आपण निर्भीडपणे स्पष्टपणे बोला। बोलले असता मनातील सगळ्या शंका दूर होतील। कर्क राशी, आजची कामे पूर्ण करण्यासाठी कदाचित मोठे बहीण किंवा भावाची आपल्याला सहकार्य घ्यावे लागेल, त्यांची सहकार्य लाभेल। सिंह राशी, सांधेदुखी तसेच संधिवाताचे त्रास आपल्याला उद्भवू शकतात, त्यामुळे शक्यतो लांबचे प्रवास करणे टाळा किंवा प्रवासात विशेष काळजी घ्या। कन्या राशी, कुठल्याही गोष्टीचे पूर्ण ज्ञान असल्याशिवाय आपण कुठल्याही गोष्टीवरती चर्चा सध्या करायला जाऊ नका, घातकारी ठरेल। तुळ राशी, पिढीजात सुरू असलेले एखादे आपले व्यवसाय किंवा धंदा आहे, तो आपल्याला बदल करण्याची इच्छा उत्पन्न होऊ शकते किंवा त्यात बदल करणे हिताचे ठरेल। वृश्चिक राशी, शेअर बाजारात संबंधित पैसे गुंतवायची इच्छा असल्यास आज चांगला योग जुळून येईल किंवा त्यातून आपल्याला लाभ सुद्धा होईल। धनुराशी, आज समाजात घडलेल्या एखाद्या गोष्टीमुळे घटनेमुळे आपल्याला थोडेसे मानसिक त्रास होऊ शकते, परंतु असल्या गोष्टींवरती कमेंट करणे, टिप्पणी करणे आपण टाळा। मकर राशी, करत असलेल्या कामामध्ये जर आपल्याला बदल करावासा वाटत असेल तर आपण आज बदल करू शकता, नक्की लाभ होईल। कुंभ राशी, आपल्या मनामध्ये भविष्य काळाबद्दल एखादे गुपित असेल किंवा योजना असेल तर इतरांकडे ते बोलू नका, त्यावर चर्चा करायला जाऊ नका। मीन राशी, जोडीदाराकडून अपेक्षा ठेवली होती ती आज पूर्ण होईल, कदाचित आपल्याला त्यात बदल झालेला सुद्धा जाणवेल। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।